नमस्कार मंडळी, मी अविनाश चौरे मराठी कट्टावरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो। यामध्ये महाट्रान्सकोच्या असिस्टंट सिव्हिल इंजिनियरच्या या ठिकाणी जागा निघलेल्या आहेत। 134 जागा आहेत त्या ठिकाणी। या ठिकाणी याच्यामध्ये बघणार आहोत आपण त्याला क्वालिफिकेशन काय लागणार आहे, जागा कुठं कुठं आहेत आणि कशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे। तर त्यासाठी तुम्ही जर चॅनलला अजून सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। चला तर स्टार्ट करूया। तर मित्रांनो, यामध्ये बघा महाट्रान्सको मध्ये या ठिकाणी जागा सुटलेल्या आहेत। महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कोऑपरेटिव्ह लिमिटेड यामध्ये जागा सुटलेल्या आहेत। एम्प्लॉयमेंट ॲडव्हर्टाइजमेंट नंबर 18/2024 आणि पोस्ट आहे असिस्टंट सिव्हिल इंजिनियरची। लक्षात घ्या, असिस्टंट सिव्हिल इंजिनियरची पोस्ट आहे। सर्व माहिती आपण बघणार आहोत, पूर्णपणे शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा। या ठिकाणी खाली बघूया पोस्ट, व्हॅकन्सी आणि रिझर्वेशन दिलेलं आहे यांनी। या ठिकाणी बघा कास्टनुसार, कॅटेगरीनुसार त्यांनी या ठिकाणी डिवाइड केलेलं आहे। पोस्ट नेम दिलेला आहे पहिले, नंतर या ठिकाणी कास्ट कॅटेगरीज दिलेल्या आहेत। तर यामध्ये बघा एससी साठी 20 जागा आहेत या ठिकाणी, एसटी साठी 7 आहेत, व्हीजेए मध्ये या ठिकाणी 2 जागा, एनटीबी मध्ये 3, एनटीसी मध्ये 5, एनटीडी मध्ये 3 जागा आहेत, एसबीसी साठी 2 आणि ओबीसी साठी टोटल 28 जागा आहेत। एससीबीसी साठी या ठिकाणी 14 जागा आहेत, ईडब्ल्यूएस मध्ये 14 जागा आणि ओपन मध्ये या ठिकाणी 36 जागा, अशा टोटल मिळून 134 जागा या ठिकाणी आहेत। या ठिकाणी इन्स्टिट्यूशनल 1, नॉन इन्स्टिट्यूशनल 1 असं या ठिकाणी ऑर्फनचं दिलेलं आहे। दिव्यांग रिझर्वेशन सुद्धा आहे यांना या ठिकाणी, तर ते पण लक्षात ठेवा। नेक्स्ट बघूया। या ठिकाणी बघा त्यांनी पे स्केल दिलेला आहे, तर पे स्केल चांगला आहे याला। त्यानंतर बघा या ठिकाणी क्वालिफिकेशन दिलेलं आहे। क्वालिफिकेशन बघा, असिस्टंट सिव्हिल इंजिनियर साठी कोणतं क्वालिफिकेशन आहे, बॅचलर्स डिग्री इन सिव्हिल इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी। तर लक्षात घ्या, या ठिकाणी तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट पाहिजे। ज्यांचा या ठिकाणी डिप्लोमा झालेला आहे त्यांच्यासाठी ही जागा नाहीये, तर ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे कंप्लीट ज्यांच्याकडे, ते यासाठी या ठिकाणी क्वालिफाय आहे, त्यांनी या ठिकाणी फॉर्म भरू शकतात तुम्ही। तर नेक्स्ट बघूया। या ठिकाणी बघा महत्वाचं आहे एज लिमिट। या ठिकाणी एज लिमिट दिलेली आहे। या ठिकाणी अप्पर एज लिमिट दिलेली आहे कॅन्डिडेटसाठी 38 वर्षाची। तर अप्पर एज लिमिट फॉर रिझर्व कॅटेगरी इन्क्लुडिंग एससीबीसी, ईडब्ल्यूएस, ऑर्फन कॅन्डिडेट असतील तर त्यांच्यासाठी या ठिकाणी 43 वर्ष आहे, हे लक्षात ठेवा। त्यानंतर बघा पर्सन विथ डिसॅबिलिटीज, म्हणजे जे कोणी दिव्यांग स्टुडंट आहेत त्यांना या ठिकाणी 45 वर्षापर्यंतही तुम्हाला हा फॉर्म भरता येतो, तर तेही भरू शकतात। त्यानंतर या ठिकाणी बघा स्पोर्ट कोटातून कुणी जर या ठिकाणी असेल तर 5 वर्षाचं रिलॅक्सेशन त्यांना सुद्धा आहे, 43 वर्षापर्यंत तेही या ठिकाणी भरू शकतात। त्यानंतर बघा या ठिकाणी अप्पर एज लिमिट डिपार्टमेंटल कॅन्डिडेट, जर कुणी MSETCL एम्प्लॉईज असतील तर ते 57 वर्षापर्यंत या ठिकाणी भरू शकतात। तर बघा हे डिपार्टमेंट मधून सुद्धा भरता येतात, हे गोष्ट लक्षात ठेवा। तुमचं जे डेट ऑफ बर्थ आहे ते या 3/4/2025 नुसार कन्सिडर केलं जाणार आहे SSC लिव्हिंगचं, तर ते एक लक्षात ठेवा। या ठिकाणी बघा मेथडॉलॉजी ऑफ सिलेक्शन दिलेले आहे, कशा पद्धतीने सिलेक्शन होणार आहे। तर या ठिकाणी बघा सिलेक्शन प्रोसेस, ऑनलाईन टेस्ट होणार आहे, त्या या ठिकाणी परीक्षा देणार आहेत, कारण परीक्षेमध्ये पास होतील तेच इलिजिबल असणार आहेत। या ठिकाणी कोणत्याही प्रकारची खोटी माहिती बघू नका। तुम्ही जर या ठिकाणी इन इलिजिबल आढळला तर ते कोणत्याही क्षणी तुम्हाला त्याच्यातून डिबार करतील, तर हे एक लक्षात ठेवा। नेक्स्ट बघूया। या ठिकाणी बघा रिटन टेस्ट कोणत्या पद्धतीची होणार आहे त्यांनी दिलेलं आहे। या ठिकाणी बघा सब्जेक्ट टेस्ट आहे ही, तर याच्यामध्ये टेस्ट ऑफ प्रोफेशनल नॉलेज म्हणजे जे सिव्हिल इंजिनिअरिंगचे आहेत 50 क्वेश्चन 110 मार्कासाठी आहे। टेस्ट ऑफ जनरल ॲप्टिट्यूड या ठिकाणी बघा जनरल रिझनिंगसाठी 40 20 मार्कासाठी आहे आणि टेस्ट ऑफ क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड 10 मार्कासाठी आहे। त्यानंतर टेस्ट ऑफ मराठी लँग्वेज जे क्वेश्चन आहेत ते 10 मार्कासाठी। तर असे मिळून टोटल क्वेश्चन जे आहेत ते या ठिकाणी 130 क्वेश्चन आहेत आणि या ठिकाणी बघा मार्क जे आहेत ते 150 मार्कासाठी आहे। कॉम्पोजिट टाइम तुम्हाला भेटणार आहे 2 तासाचा 120 मिनिटाचा, तर ही गोष्ट लक्षात ठेवा। त्यानंतर बघूया। या ठिकाणी बघा त्यांनी सेंटर सुद्धा दिलेले आहेत ऑनलाईन टेस्टसाठी। तुम्हाला कोणतं या ठिकाणी शहर या ठिकाणी कोणतं शहर तुम्हाला कम्फर्टेबल आहे त्या ठिकाणी तुम्ही जाऊन परीक्षा देऊ शकतात। तर या ठिकाणी बघा लिस्ट आहे 16 शहरांची या ठिकाणी लिस्ट दिलेली आहे, तर तुम्ही याच्यापैकी कोणतंही सिलेक्ट करू शकता ऑनलाईन फॉर्म भरताना। नेक्स्ट बघूया। या ठिकाणी बघा ऍप्लिकेशन फीस दिलेली आहे। या ठिकाणी तुमची ऍप्लिकेशन फीस आहे असिस्टंट सिव्हिल इंजिनियरला जर ओपन कॅटेगरीमधून येत असाल तर तुम्हाला 700 रुपये पेड करावे लागतील। रिझर्व्ड कास्ट कॅटेगरी अँड एससीबीसी, ईडब्ल्यूएस अँड ऑर्फन असाल तर 350 रुपये तुम्हाला फीस आहे। दिव्यांगांसाठी या ठिकाणी बघा ऍप्लिकेशन फीस शाल नॉट बी ऍप्लिकेबल टू दिव्यांग, या ठिकाणी तुम्हाला कसल्याही प्रकारची फीस लागणार नाही जे दिव्यांग असतील ते। या ठिकाणी बघा इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत त्यांनी ऑनलाईन ऍप्लिकेशन करताना तुम्हाला काय लागणार आहे, इन्स्ट्रक्शन फॉर अपिअरिंग ऑनलाईन रिटर्न टेस्ट, त्यासाठीचे सुद्धा या ठिकाणी जे आहे त्यांनी इन्फॉर्मेशन दिलेली आहे। या ठिकाणी बघा सर्व्हिस ॲग्रीमेंट बॉन्ड सुद्धा आहे त्यांचा, हे जाणून घेणं तुमचं काम आहे। या ठिकाणी एक नवीन पद्धत आलेली आहे, जर तुम्ही याच्यामध्ये सिलेक्ट झालात तर तुम्हाला 5 लाखापर्यंतचा एक या ठिकाणी स्टॅम्प पेपरवर लिहून द्यावा लागेल की तुम्ही 5 वर्षापर्यंत हा जॉब सोडणार नाहीत
आणि सोडलास तर तुम्हाला या ठिकाणी 5,00,000 रुपये त्यांना पेड करावे लागतील. या ठिकाणी बघा टेंटेटिव्ह डेट दिलेली आहे त्यांनी इम्पॉर्टंट टेस्टची मे आणि जून महिन्यामध्ये 2025 मध्ये ही एक्झाम होऊ शकते. या ठिकाणी जे बघा कास्टमध्ये येतात त्यांना डोमसाईल आणि नॉन क्रिमिनल तुमचं या ठिकाणी सर्टिफिकेट असणं महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो नेक्स्ट जी माहिती आहे ती या ठिकाणी तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म करताना या ठिकाणी तुम्हाला स्कॅन करायचे आहेत, तुमचे सगळे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत, सिग्नेचर असेल, थंब असेल या ठिकाणी किंवा रिटर्न डिक्लेरेशन असेल तर त्याचं या ठिकाणी पेज तुम्हाला काढून घ्यायचं आहे आणि हाताने रिटर्न डिक्लेरेशन लिहून तुम्हाला ते त्या ठिकाणी फोटो अपलोड करायचा आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी महाट्रान्सकोमध्ये बघा असिस्टंट सिव्हिल इंजिनियरच्या जे आहेत 134 पदे आहेत या ठिकाणी ते तुम्ही याचा फॉर्म नक्की भरा. तर मित्रांनो तुम्ही सर्व माहिती बघितलीच असेल कशा पद्धतीने या ठिकाणी ह्या महाट्रान्सकोमध्ये या ठिकाणी 134 जागा निघलेल्या आहेत असिस्टंट सिव्हिल इंजिनियरच्या. त्यासाठी तुम्ही नक्की या ठिकाणी जे क्वालिफाय आहेत त्यासाठी त्यांनी नक्की फॉर्म भरा. या ठिकाणी महाट्रान्सकोची पूर्ण अपडेट घेण्यासाठी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.